सर्वांना विनंती करतो. तर हरणाला चिपटून वाहत पळतो पण धरीत नाही बाबा. साप मुंगसाव जातो मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावर उडी मारतो बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चलते लांडगा पकडत नाही. कारण जंगलाला कशाची अरे येडीची आग लागल्यामुळे ह्या अवलादी एकत्र येते. नाही तर राहत असत तर काय ह्या अवलादी वाट बळायची विठ्ठल. काय नसतं त्या उकारड्यात. ते उकारडाच तसला आहे सगळं. ते असंच निघायचं दुसरं काय. त्याला बघत घेऊन काल्याच्या कीर्तनामध्ये हा जो अभंग तो जगद्गुरु तुकोबारायाने घेतला. काय सांगावं काल्याच्या कीर्तनामध्ये. महाराज सांगतात काल्याच्या कीर्तनामध्ये अवांतर काही सांगू नये. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचं उच्चारिक ते उच्चारावे. करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये म्हटलं. राम प्रभूचं चरित्र हे आदर्श चरित्र. पण कृष्णाचं चरित्र थोडं वाकडं तिकडं कळायला अवघड. एकच ओळी सांगतो जाणकारांनी फक्त समजून घ्या. ब्रह्मानी चोरी करी देव आणि व्यभिचारी पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी हेही परी दाखवली. त्याचं नाव कृष्ण आहे. माय कृष्ण त्याचं नाव आहे. या चरित्रामध्ये ते बुद्धीच्या पलीकडचं आहे. माहिती तुका मन नटदारे 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 प्रमाण म्हणजे प्रमा. त्याला प्रमेय सोडवण्यासाठी जी प्रमाणबद्ध अक्षरं लागतात त्याला काय म्हणायचं प्रमाण म्हणायचं. एखाद्या धातूत अलंकाराचा हिरा बसवावा तसं ते फिट बसलं पाहिजे. नाही तर महाराजाचा विषय चालला एकीकडून एखाद्या गाणाऱ्याने मध्ये दुसरंच काहीतरी सांगायचं की महाराज मिळाला पाहिजे. त्याला नाही जागेवर आला पाहिजे कधी. असं फिट पाहिजे की भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे दरम्यान सांख्य कनादन गौतम ही कळत असं का लगेच आहे. हे असलं सांगत राहिल्यावर तर निमगडी मागाच घरी काय करायचं. ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप. पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप. वारकरीच व्हावं. तुकोबाराय म्हणजे काही नाही होता आलं तर काय हो. होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी
कशाला वापा मोडीत बसता. चालतंय, मजा आहे, चांगली मला नाही तर बाप झाल्या. असा एक आनंद आहे, असं चालत. आमची आजी असलीच ही चित्र होती. माझं तिचंही कधी जमलं नाही, आणि न जमायचं कारण काय, ती म्हातारी मला साई खाऊन देत नव्हती. मी एके दिवशी केलीवर आलो, म्हणलं मला 5 बहिणी, मी एकटा नातून मला साई खाऊन देत नाही. म्हणजे तो तरी काय वैरी आहे का? म्हणलं मग का साई खाऊन देत नाही? म्हणजे मिशा येत नाही. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी शास्त्रज्ञ होऊन आली, संशोधक. केसाचा आणि साईचा केसा इतक्या कधी संबंध आहे. मी कोल्हापूर लावलो, चांगल्या 60-65 किलोमीटर खेळत होतो, मिशा आल्या. म्हणलं आता कधी साई खाऊन? म्हणजे तुझ्या पोराला यायच्या नाही. म्हातारी गेल्यावरच निवड दाखवून साई आणली. कुठं ना दे काय आनंदी राहता, फक्त प्रसन्न राहा. नाही मजेत आहे बघा, लय सुंदर जेवण. हे त्या गेलं तिकडं फिरत जाऊ, प्रसन्न. आता मूळमध्ये ही सगळी नाही तर 5 सुद्धा पडलं फिरवतो त्या वडिलाला सांगितलं, आणि आमच्या हातापायात बेड्या आहेत. भगवान म्हटले मी असताना कसली शंका, हातापायातल्या बेड्या गळून पडल्या, दार आपोआप उघडली. म्हणजे हा आनंद स्वरात फार मोठी ताकद असते. म्हणजे ऊर्जा ह्या संपूर्ण इतर म्हणजे वातावरणात ती फिरत असते. जसं पाणी जरी पाटाचं निघून गेलं तरी ओढ मागं राहते, ओढ राहते पाठीमागे. तसं संगीताची मैफत संपली तरी सुद्धा संगीताचं जे अंतःकरणात शिरलेलं जे ती ऊर्जा कमी होत नाही लगेच. इथून जरी ही माणसं निघून गेली तरी त्या डोक्यात तेच राहणार. कारण शक्तीचा शी की अलौकिक सामवेद आहे ती. त्याच्याबद्दल नाही बोलायचं. मी का बोलतोय आपल्याला? आनंद झाला. एकी पुन्हा जाऊन सांगत होत, तुला कळलं, नंदाला मुलगा नाही. आनंदाच्या भरात माणसं काही, आणि आनंद माणसं वाटत असतात. आनंद सांगितलं नाही 100 रुपये सापडले, काल 500ची हरवली. हे खिसा बघ, ते खिसा बघ, इकडं बघ, तिकडं. ड्रायव्हर म्हणला, अण्णा लईच खिसा तपासता. म्हणलं लवून ठेवलेली सापडानाच. दुःख गिळावं लागतं रे मोठ्यांना, आणि आनंद द्यावा लागतो दुसऱ्याला. प्रपंचात असंच आहे. प्रमुख जी व्यक्ती दुःख शोषित असते आणि बाकीच्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते मायबाप, हे त्याचं लक्षण असतं. इतका आनंद झाला गोकुळामध्ये, जबरदस्त आनंद. त्या आनंदाचा काळ संपून गेला. नामकरण झालं.
कृष्ण नामाभिदांत झालं आणि एके दिवशी कृष्ण हळूहळू लहानाचा मोठा झाला. खेळायला अंगणात आला आणि अंगणात आल्याबरोबर त्याने त्या अंगणातली थोडी माती आपल्या मुखात घातली. बळीराम दादाने पाहिलं, पळत जाऊन यशोदेशी चाहडी सांगितली. यशोदा मैया हातात काठी घेऊन अंगणात आली आणि तिने कृष्णाला विचारलं, कृष्णा माती खाल्ली का? आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली का मी माती. हो बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. पांडे मजबरती, आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली का मी माती. घड्या जरा ज्यादा पळालं काय माझं. मी काय ओव्हर टाइम करत नाही, कारण त्याचं काय ठरलेलं नसतं काय नाही. पाहता पाहता कृष्ण माती खाल्ली का? तू म्हणला नाही. दोघांनाही माहित होतं माती खाल्ली. ज्ञानोबा आहे त्याचं गोड वर्णन ज्ञानेश्वरीत करतो. जै एक वेळ खादली माती, मग झाडा ध्यावयाचे निमिषे, 14 ही भुवने सावकाशी दाखवली. तोंड उघडल्याबरोबर 21 स्वर्ग सप्त पाताळ सगळी मुखात दिसली. विश्वरूप दर्शन येशील. काय भाग्य घेऊन जन्माला आलेली मंडळी मायबाप. भगवान ज्याच्या मांडीवर खेळतोय, हो, देव ज्याच्या घरात रांगतोय, देव ज्याच्या अंगणात रांगोळीवर लघवी करतोय, हे सगळं दृश्य पाहिलं म्हणजे समाज कसं वाटतंय. माझा भगवान परमात्म्याचे लीला अगम्य. पाहता पाहता कृष्ण रांगता रांगता मोठा झाला आणि पोरात खेळायला लागला. त्याने पोरांच्या तब्येती पाहिल्या. अरे एवढं मोठं दह्या दुधाचं उत्पादन असून तुमच्या तब्येती इतक्या का खप्पड झाल्यात, हालत झालात. तू म्हणले आमचं दही दूध लोणी मथुरेच्या बाजारला जात आणि कृष्ण आमच्या वाट्याला फक्त ताक येतं रे. हे म्हटले मग माझ्या संघटनेत सभासद व्हा, हे सांगायला अभंगाचं तुझ्या संघटनेमध्ये आम्ही सहभागी झालो. आम्ही आमच्या घरचं कधी दुसऱ्याला खाऊ घालायचं असतं का रे? चोऱ्या करावं लागतील. लय जातं जामिनाला कोरा उतारा ठेवू आम्ही तुमच्या. कुठं चोरी? आजच्या गावाला दमडी द्या, आपापलं दही दूध सांभाळ. सगळ्या गोपाळाने गावात दमडी पिटवली. आपापलं दही दूध सांभाळा. आम्ही संध्याकाळी चोरी करून खाणार आहे. काय मजा. सगळ्या कवळ्यांनी सतर्क झाले. मोठ्या वाड्यात एका मधल्या खोलीत दह्या दुधाने भरलेलं लोण्याने भरलेलं माठच्या माठ शिंक लावून त्याच्यात ठेवलेले माठ
आत एक म्हातारीत बसवलं, झोपवलं, जागरण राखण म्हणून बाहेर गोळून भजन करीत बस. कृष्ण आपल्या गोपाळाला घेऊन रात्रीचा आला. कृष्णा पण चोऱ्या करायला जायचं साहित्य काय? कुणी वस्त्रगाळ माती आणा, कशाला? कुणी गळून पाठलाग करायला लागली तर धूळ डोळ्यात टाकायची, आणि तशी चष्मेवाली असली पळायला लागली तर सराटा आणा, सराट टाकायचं. सराट आहेत का तुमच्याकडे? प्रत्येक गावात 4-2 असतातच. असं कुठलं गाव आहे का सराटा नाही? सराटा म्हणजे कसाही टाका, 90 अंशाच्या कोणावर उभाच येतो. सराटा लई वाईट. माझ्या म्हाताऱ्याने मला जाता जाता सांगितलं की लहानपणी उपटीच जा ही सराट, आणि मोठं झाल्यावर गोळा करून पेटवीत जा, पण ही जात ठेवून नको. लई वाटोळे केले गावाचे सराट. जाऊ द्या. आणि काठी खडा वर हाणला की बद वाजला की भरलेलाही समजायचा. बद हा इकडे दाबून धर, दाबून धर, हाण पलीकडून थोडं, आणि ही सोडू नको. हा घास बद. आणि खण वाजलं की अलीकडे दाबून धर, पलीकडून मोकळा अंगास खण. ही 55 वर्षाचं ट्रेनिंग आहे. पण मोठी मजा आहे. मग काय गंमत. पण आत कसं जायचं खोलीत? सवानं लहान आहे ते म्हणे मला एक मंत्र आहे तो तुम्हाला खोलीतच उतरी. आणि कृष्णाने एक मंत्र म्हटला, काली काली महाकाली बाबाल करोकाली विद्यांकर पावशंकर मातादेव आनंदकरी सोने गटरी काली कोची कला खप्पल मैं चली मड़ी में साथ मेरे साथ भगवान लेके लाख नमाज पढ़े 4 चक्कर लवे खड़ा दष्टपुष्ट चंदा चपाटा 360 कोस के चलो मंत्र ईश्वर बादशाह गुरु गोरखनाथ बुआ का मंत्र असा छो. जो तुम्हाला गाथ्यात ज्ञानेश्वरीत नाही सापडायचा. मी सापवाल्याला त्या जादूगाराला 1000 रुपये देऊन लिहून घेतला धंद्यासाठी. मंत्र म्हटला की पोरं खोलीतच पळायला लागली, मोठ्याने बडबड करायला लागले अभंगाचं. हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी पळत होती, कोणी मोठ्याने बोलत होत. कृष्णाने सांगितलं बोलायचं ना आणि पळायचंही ना. शांत झाली पोरं. वर त्या डेरे टांगलेली, खडा मारून पाहिलं, बद वाजायची, भरलेली होती डेरी. पण कृष्णाला हाताला पुराणा, ते हात पोहोचना. पेंद्याच्या खांद्यावर बसला कृष्ण, तरी हात पोहोचला. मग हातात काठी घेतली, खालून होल पाडली. धार लागल्यावर कृष्ण वंजळीने प्यायचा, आणि कोपरावरून धारा चालले त्याच्यावर बाकीच्या गड्याचं भागायचं. आजपर्यंत तीच पद्धत आहे. चेअरमन वंजळीने, सभासद कोपरावर. मेला मतदार तिथे काही भावकांनी तुझं घर. भगवान म्हणले, पेंड्या म्हणला मला द्यावा लोण्याचं गोळाच्या गोळ खावा. सगळ्यांना सांगितलं आता डोळं झाका बाहेर सोड. सगळ्यांनी डोळं झाकलं, पण डोळं झाकून कृष्ण आत कसा आणतोय आणि बाहेर कसा नेतोय हे बघण्यासाठी पेंड्याने अर्धा डोळा झाकला ना अर्धा उघडला. सवण्यातच अडकला. कृष्णाने टाकाचा डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला. खप हा घास. गडगे गळ्यात म्हातारा आराडलं. गवळणी घरात आल्या खोली. बघा त्या दह्या दुधाचा राबडा, वर 2 पाय लोंबका त्यात फक्त. त्याच काठीने ज्याने खोल पाळलं होतं मडक्यात, असा झोडापला खालून. पेंड्या किती आराडलं तरी आवाज येत नव्हता खाली, कारण माईक खाली बोंगावर राहिल्या. ते त्याला पोरात आण. पेंड्या माग काय करीत होता, देवा म्हणला पायाकडे बघ ना किती सुजले.
काय केलं तो म्हणला मी अर्धा डोळा झाकला ना अर्धा मोडला उघडावर. म्हणला मग असा अर्धा डोळा झाकणाऱ्याला इतका मार खावाच लागतो बाबा. म्हणला डोळा मारणं, डोळा मोडणं, डोळा घालणं याच्यात आणखी पोटभेद पडतात बरंच. पण आमची कडं रस्त्याने राधा निघाली तरी डोळे मारीत नाही, डोळे मोडीत राधा चाले. याचा अर्थ एखादी वस्तू मोडीत निघाली की तिचं मूल्य संपलं. पाहता पाहणे दुरी सारोण्या तोहारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोण्या. असं भगवंताने बऱ्याच खोड्या केल्या. म्हशीपत्र शिंदू वाटे सगळ्यांना एक तासात 2 तासात कशी प्रस्तावना बाकी अवांतर विषय हे सगळं मिसळून कुठंतरी टप्पा गाठायचा असतो आम्हाला. आणि आता वाजले की 12 9ची बी गाडी गेली 10ची गेली. नाही याजाला सांभाळायचं तर खाता खा हे सगळे पण जपावं लागतं. संसार त्याचं नाव. कृष्णाने भलत्या खोड्या केल्या. कोणाच्या दाढीवेणीची गाठ मारली, कोणाची वासरं सोडून दिली, तिथं गाढवं बांधली. आज शेवटी गवळणीने तक्रार केली आणि शेवटी यशोदा मैयाने कृष्णाला गायाकडे पाठवलं गायी सांभाळण्यासाठी. गायी गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या किनाऱ्याला त्या ठिकाणी खेळ खेळले होते. तो आट्यापाट्या, लगोऱ्या, विटी दांडू, चेंडू, चौगुणा आणि सगळ्यात खेळ गाजला त्याचं नाव हमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमरी वाजे हमामा हमरी वाजे हमामा हमरी वाजे हमामा हमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा खेळ
नाथबाबाच्या राजच्या कार्यक्रमात थोडासा माझा बीपी वाढला होता, परंतु महाराजांनी आता ते इथं नाहीत बसायला. डॉक्टरकडनं जाता माझा बीपी नॉर्मल झाला. थोडंसं बोलू शकतो, रात्री बोलता येईल. सत्याचे दुःख नाही ठेवा. जो माणूस तोंडाने दुःख कबूल करतो ना त्याला माणूस हे खरी हो. हे या दयानंद महाराज पुरी यांचा सत्कार बबन आबा धोरगे हा कलावंतांचा सत्कार आहे. त्यांनी नाव पुकारलं ताबडतोब स्वीकारायचं. या बबनराव या, त्यांच्या पाठीमागे कुंडलिक नाना या, त्यांच्या पाठीमागे दत्तात्रय दोरगे पाटील, गणेश भाऊ कदम, दिलीप शेठ यादव, बाळासाहेब मलबारे, सुनील महाराज खैरे, माणिक दोरगे आणि गणेश दोरगे महाराज एवढ्यांनी ताबडतोब याच्यावर नाव पुकारलं की यायचा. शंकरभाऊ मुंडे यांचा सत्कार कुंडलिक नाना दोरगे करतायत. शंकरभाऊ मुंडे महाराज पटापटा यायचे जरा. नव्या नोटा हे जपून ठेवा. हा नोटांच्या हारांचा सत्कार झाला. अजूनही पिंटू शेठ दोरगे कापडाचं दुकान आहे, त्यांनी वैयक्तिक काही गायक मंडळींना कपड्याचे ड्रेस दिले. कृपा करून त्यांची पटपट नाव पुकारतो, त्यांच्या एकट्याच्या हाताने घेऊन जा. शितोळे महाराज या पुढं, डोळे महाराज पुढे या, प्रकाश फुले महाराज पुढे या, विनोद चेंडे महाराज पुढे या, दनवडे महाराज या, कांबळे महाराज, उंडे महाराज, विजय धर्माधिकारी या पटापट पटा. चला नाव टाकले ती द्या. नाव पुकारा कोणाचं ते. डवळे महाराज हा बरोबर आहे, जाऊ द्या. बोले महाराज घ्या. झेंडे महाराज हा, उंडे महाराज द्या या. झेंडे महाराज या. कांबळे महाराज या. कांबळे महाराज, उंडे महाराज, विजय धर्माधिकारी, हा धर्माधिकारी, वैभव महाराज गायकवाड, पेटी मास्तर पवार, वैभव म्हणजे पेटी मास्तर पवार. आणि दोन सत्कार लेडीज मध्ये पवार बाई आणि उषा दोरगे यांनी एका महिन्याच्या ती सत्कार देते. हो का, पवार बाई आणि उषा दोरगे यांचं तिकडे देऊन टाका. उरका पटकन, मी पुढचं उरकायची. मला महत्वाचं म्हणजे हे 2-3 सत्कार अगोदर का करू घेते, ग्रामस्थांचा आणि वैयक्तिक सत्कार होते. आता विणेकरांचा सत्कार करण्यात येणार आहे. मी नाव पुकारतो, त्यांनी पटपटीत या ठिकाणी यायचं आहे. शहाजी इरकल, शहाजी इरकल विणेकर यांच्या ग्रुपने सर्वांनी एका पाठीमागे एक जा. 6 जण विणेकरी आहेत, 6 जणांनी एका पाठीमागे एक या. फक्त नाव सांगून पाकिट घ्या, याचं त्याला घेतलं तरी काय नाही फरक पडत. नाव फक्त बदललं. इरकल या, फोटोड्या. भजनकरी मंडळी आपण घेऊ आता. भजनकऱ्यांनी भजन करायचा सत्कार करू. या पुढं दादा, या पुढं. बाकीसाहेब कामाने या. मामूल दादा येतोय का पुढं. हे तुमची जाईल पाठवा. बलजिंगडा मांडी या. आबा बोत्रे या.
अहो विनेते सत्यवान चौधरी पुढे येऊ द्या, शिवाजी यादव पुढे येऊ द्या. काय इकडे आले यांची लाईन